संशयाच्या भोवऱ्यात आहे. 2011 मध्ये म्हणे काकांकडून $2 दशलक्ष मिळाले होते मालमत्ता कंपनी सुरू करायला. पण याचा पुरावा कुठे आहे? चीन सरकार सुद्धा 2020 पासून प्रिन्स ग्रुपची चौकशी करते. हे सगळं त्या परोपकारी प्रतिमेशी कुठे जुळतंय? सुरुवातीच्या भांडवलाबाबत प्रश्न असू शकतात हे मी मान्य करते, पण त्यावेळेची कंबोडियातील परिस्थिती पण बघा ना. मालमत्ता क्षेत्रात प्रचंड तेजी होती. चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत होती. अशा वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत कमी वेळात मोठं यश मिळवणं हे अशक्य नाहीये. प्रिन्स ग्रुपने बँक उभी केली, एअरलाईन्स सुरू केली, मॉल्स, हॉटेल्स बांधले, बे ऑफ लाईटसारखा मोठा प्रकल्प हाती घेतला. हे सगळे दृश्य प्रकल्प आहेत जे कायदेशीर व्यवसायाकडे बोट दाखवतात. नागरिकत्व आणि पासपोर्टसाठी जी गुंतवणूक लागली ती सुद्धा नियमानुसारच झाली असणार. पण मुद्दा हा आहे की त्यांची पहिली इंटरनेट गेमिंग कंपनी तर अयशस्वी ठरली होती.